संत परंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेल्या पैठण नगरीत संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोचला आहे. या सोहळ्याची अत्यंत भावस्पर्शी परंपरा समजला जाणारा नाथवाड्यातील पवित्र रांजण. हा रांजण 7 मार्च शनिवारी सकाळी भक्तिमय वातावरणामध्ये भरला. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्या या रूपात नाथांची 12 वर्ष सेवा केली होती. याच श्रद्धेचे स्मरण या विधीद्वारे दरवर्षी केले जाते. या पवित्र परंपरेला तुकाराम बीजेच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला होता. पुरोहित चंद्रशेखर उपाध्याय व रवींद्र साळ जोशी यांच्या मंत्रोच्चारात हा नाथवंशज ह.ब.प. रघुनाथभाऊ गोसावी पालखेवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. शनिवारी सकाळी 7:50 संतोष विठ्ठलराव कुलकर्णी राहणार मदनूर आंध्र प्रदेश यांच्या घागरीने हा रांजण पूर्ण भरला. यावेळी संतोष कुलकर्णी यांना श्रीखंड्या म्हणून त्यांचे पारंपरिक पद्धतीने पूजन देखील करण्यात आले. वाड्यातील या पुराण खांबाला टेकून रोज महाराज भागवत पुराण सांगत असे. तोच हा खांब आपल्याला समोर दिसत आहे. पांडुरंग श्रीखंड्याने या ठिकाणी चाकरी केल्यानंतर याच उद्धव खांबामध्ये ते अंतर्धान पावले होते. समोर आपण पाहत आहोत हे आहे श्री एकनाथ महाराज यांचे देवघर. त्यांच्या या वाड्यातील हे देवघरामधील आपल्याला विविध देवी देवतांच्या असणाऱ्या सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी पाहायला भेटतात. तर पुढे आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण परमात्मा यांनी याच वाड्यातील रांजणामध्ये पाणी भरण्याचे 12 वर्षे काम केले. ते ठिकाण आपण आणि तो रांजण आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. वारकरी संप्रदायानुसार अशी आख्यायिका आहे की पांडुरंगाने नाथांच्या सेवेसाठी पैठणमध्ये 36 वर्ष वास्तव्य केले होते. त्यातील शेवटचे 12 वर्षे त्यांनी श्रीखंड्या या नावाने गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली. हाच तो रांजण आता आपण समोर पाहत आहोत. तर मंडळींनो, हाच तो संत एकनाथ महाराजांचा वाडा आहे आणि याच वाड्यामध्ये आपल्याला हा रांजण पाहायला भेटतो आणि नाथांचे देवघरही या ठिकाणी पाहायला भेटते. याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. तरी तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्त भाविकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.